अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज स्वागत करतो आपल्या सर्वांचं एका नवीन माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। आजचा जो यूट्यूबचा जो ब्लॉग आहे तो बनवण्याच्या पाठीमागे कारण असं आहे की आज बहीण आणि भावांचा एक सण आहे। तो सण म्हणजे रक्षाबंधन। त्यामुळे माझ्या तमाम हिंदू माता भगिनींना, माझ्या बहिणींना ह्या पवित्र सणाच्या, ह्या पवित्र नात्याच्या, ह्या पवित्र क्षणाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। माझी अल्लाह परमेश्वराकडे एवढीच मागणी आहे की जेवढ्या माझ्या बहिणी आहेत त्या सर्वांचं संसार आनंदाने फुलावं, त्यांची मुलं बाळं अल्लाह परमेश्वर करो दीर्घायुष्य हो, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही दुःख आहेत ते सर्व काही दूर होवं, त्यांच्या इच्छा आकांक्षा सगळ्या काही जे असतील ते सगळं त्यांचं पूर्ण होवं। विषय असा आहे ब्लॉग बनवण्याचा की आज रक्षाबंधन तर आहे हे सर्वांना माहीत आहे, पण आज आंतरवली सराटीमध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना राखी बांधण्यासाठी आलेल्या महिला, एवढ्या महिला होत्या, एवढ्या महिलांची गर्दी होती। जसं मी सांगितलं होतं की माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये की दादासोबत मुस्लिम समाजसुद्धा तेवढ्या ताकदीने उभा आहे आणि आज ते पाहायला सुद्धा मिळालं की रक्षाबंधनाच्या वेळेला दादांना राखी बांधण्यासाठी एक मुस्लिम दीदीसुद्धा तिथे आली होती। बघून खूप आनंद झाला। वेळ नव्हती तिथे, म्हणजे असे उभा राहायला जागा नव्हती। दादांनी प्रत्येकाकडून राखी बांधून घेतली, दादाचं औक्षण केलं गेलं, प्रत्येक माता माऊलींनी त्यांना राखी बांधली आणि मग किती कौतुकास्पद आहे। म्हणजे मी तर आजपर्यंत पाहिलं नाही बाबा असं की रक्षाबंधनासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तिथे काहीतरी त्या महिलांचं, त्या बहिणीचं काहीतरी त्यांच्या भल्याचा काही विचार केला जाईल असं काही कुठला उपक्रम मी आजपर्यंत पाहिला नाही। पण दादांनी त्या जो आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये 100 बहिणींची, जे काही शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्या त्या ताईची, 100 अशा ताईंची शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। म्हणजे किती अभिमानाची, किती आनंदाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे आणि ती शिकवण अशी आहे, मी तुम्हाला दाखवतो। राज्य छोटं का असाना पण स्वतःचं असावं। राज्य छोटं का असाना पण स्वतःचं असावं। त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल। आणि खरंच दादा, हे जे महाराजांचे विचार आहेत त्या विचारसरणीला धरून खरंच आपण आजचे वाटचाल करतात। त्याच्यामुळे खरंच प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो दादा आपला, कारण आपण जे वाटचाल जी सुरू केलेली आहे ती समाजाच्या हितासाठी आहे। आपला लढा हा तुमच्या स्वतःसाठी नाही आहे, स्वार्थासाठी नाही, तर हे समाजाच्यासाठी आहे। 18 पगड समाजासाठी आहे। जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य स्थापन करताना सर्व समाज एक सोबत घेऊन चालले होते, तसं दादा तुमचे विचार आहेत। त्याच्यामुळेच हा शेख मिराज तुमचा फॅन आहे दादा, म्हणून मी तुमच्यावरती प्रेम करतो दादा। आणि 29 तारखेला तर आपण सर्व येणारच आहात, परत परत सांगतोय। 27 तारखेला मी सुद्धा जाणार आहे। आता हा व्हिडिओ मध्ये याच्यामुळे सांगतोय की इथून पाठीमागचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल माझा, पण हा जर व्हिडिओ कदाचित दुसऱ्या लोकांपर्यंत जर पोहोचला, माझ्या नवीन व्ह्यूवर्सपर्यंत, तर 27 तारखेला मी तिथे जाणार आहे। तर मी लाईव्ह तिथून येणार आहे, दादांच्या गावातून 2 दिवस अगोदर जाणार आहे। त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण आपला अमूल्य वेळ दिला, माझा हा विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।